आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी सुंदरीचा कायदेशीर नवरा आहे आणि सावी माझी मुलगी. सुंदरीचा कायदेशीर नवरा असेल तर काय चुकलं त्याचं? सुंदरी आणि धनंजय एवढे मोठे कायद्याचे रक्षक म्हणून मिरवतात आणि स्वतःच कायद्याच्या विरोधात वागतायत. बघा ना, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट न देताच दुसरं लग्न केलं. चला, असल्या लग्नात थांबण्यात काय अर्थ नाही. एक मिनिट, कोणीतरी येऊन काहीही बोलेल, तुम्ही काय विश्वास ठेवताय? काय प्रॉब्लेम भाई तुझा? त्या मुलीला हाताशी धरून काय नाटक लावली आहेस तू? हे बघ, बऱ्या बोलाने इथून निघून जा, नाही तर परिणाम वाईट होतील. शुभ कार्य म्हणून चांगल्या भाषेत सांगतोय. माझ्या बाबाला काही नाही बोलायचं, ते माझे बाबा आहेत आणि ते कुठेही जाणार नाही. बाळा, तू तुझ्या आईकडे जा. त्याच्याकडे मी बघतो. नाही, मी बाबा जवळच थांबणार. मणी, काय काम आहे तुझं इथे? मणी, तू आता दुःखातून बाहेर पडून तुमचं नवं आयुष्य सुरू होत आहे आणि आता त्याची माती करायला आलाय. भेटू लवकरच. मणी, सॉरी धनंजय, मी आता इथे क्षणभरही थांबू शकत नाही. मणी, दाजी, दाजी माझं ऐकून घ्या. मला फक्त माझी मुलगी हवी. दाजी, तुम्ही माझं ऐकून घ्या नीट. काय करताय तुम्ही? जीव घेणार आहात का माझ्या मुलाचा? तो त्याचा हक्क मागतोय.
आणि तो त्याचा अधिकार सुद्धा आहे. अय्या काय बोलतेस? कसला हक्क, कुठला अधिकार? अजून काही बोलायचं बाकी आहे? अरे कसला अधिकार मागतोयस? अधिकार मागायच्या आधी कर्तव्य बजावायला लागतात. ते तू केलंयस काय? तुला आजचाच मुहूर्त कसा सापडणार आहे? आज नाही आई, गेले 3 दिवस राहतोय आपल्या घरात. काय? होय, सकाराम घटने म्हणून राहतोय, वेश पालटू. सकाराम काका, खरंच खूप खूप धन्यवाद. म्हणजे तो हा होता आणि एवढं जवळ येऊन सुद्धा मी ओळखलं नाही. आणि आम्हाला हे काल कळलं. जर काल कळलं नसतं ना तर सगळं घडलं असतं. आम्हाला डांबून ठेवला होता खोलीत. कसा निसटला देव जाणे. विचल माझ्या बरोबर. हा चांगला माणूस नाहीये. चल. नाही सावी, चल माझ्या बरोबर. नाही, मला बाबांसोबत राहायचंय. सावी, हा तुझा बाबा नाहीये. हा तुझा बाबा आहे. नाही, तो खोटा बाबा आहे. हा माझा खरा बाबा आहे. नाही, उलट हेच तुझे खोटे बाबा आहेत. हे तुझे बाबा होऊच शकत नाही, कारण हे आपल्या शाळेतले ए टीचर आहेत. काय? हे एडी सर आहेत? कारण अजून किती नाटकं करणार आहेस? शिक्षक मी झालास. अरे शिक्षकी पेशाला कलंक तू, कलंक. अरे कुठल्या जन्माचा बदला घेतोय आदित्य? आणि शशीताई, तुम्ही का गप्प बसलाय? बोला की. अहो बोला काहीतरी. आता का मुख गिळून गप्प बसलाय? हातून लावा तुमच्या ह्या दिवट्याला. त्या काय बोलणार आणि त्या काय त्याला बाहेर काढणार? त्यांनीच त्याला घरात आणलाय. काय म्हणजे? आईनीच त्याला घरात आणलाय. म्हणजे 3 दिवस तुम्ही दोघं मिळून आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होता? हो, किती मानानं वागवत होतो आम्ही तुम्हाला शशीताई. आणि काय केलं तुम्ही? हे काय चुकीचं वागले मी? सांगा ना, काय चुकीचं वागले? तुमच्या मुलीवर तुम्ही करता ती माया आणि मी करते ती चूक. होय, तुमच्या मुलीचा संसार उभा करण्यासाठी तुमचा जीव तुटत होता, तसाच माझ्या मुलाच्या संसारासाठी माझा जीव जळत होता. अहो काय बोलताय तुम्ही? हे कळताय का तुम्हाला? मी माझ्या मुलीचा संसाराचा विचार करते का? ती तुमची कुणीच लागत नाही? लेक मानता ना तुम्ही तिला? आता का मान फिरवताय शशीताई? तुम्ही जर खरंच बरोबर वागला असाल ना तर तिच्या नजरेला नजर देऊन बोला. मागच्या वेळेला तुमचा मुलगा चुकला होता शशीताई, पण ह्या वेळेला तुम्ही चुकलाय. शेवटी तुम्ही दाखवून दिलं. किती जरी म्हटलं ना सून मुलगी असते, सून मुलगी असते, पण नाही, तुम्ही शेवटी सासू सारखंच वागलात. पण आम्ही मात्र कोणाचेच कोणी नाही आहोत.
तुमच्या या भांडणात आमचा हकनात बळी गेलाय. त्या सगळ्यात जास्त फसवणूक आणि अपमान आमचा झालाय. शशीताई, तुम्ही तुमच्या मुलाचा संसार सावरण्यासाठी माझ्या धनंजयचं लग्न मोडायला निघालात. आमच्या भावनांशी खेळलात. धनंजय, आता आपण एक क्षण इथे थांबायचं नाहीये. चला. आई थांब. अहो थांबा. या अशा प्रसंगामध्ये मी जर सुंदरीला सोडून गेलो तर आमच्या नात्याला काय अर्थ राहणार आहे? आणि आपण इथे थांबायचं की जायचं हा निर्णय सुंदरीचा असेल. राहिला प्रश्नाच्या हक्काचा, त्याच्या अधिकाराचा, तो त्याला द्यायचा की नाही द्यायचा ते पण सुंदरीच ठरवेल. अंतिम निर्णय सुंदरीचा असेल. ऐकलं शशीताई? ह्याला म्हणतात प्रेम, ह्याला म्हणतात विश्वास. दिलं का तुमच्या मुलांनी प्रेम, विश्वास? तुमच्या मुलाने दिलाय फक्त विश्वासघात. बदल आता. मी तुम्हा सगळ्यांच्या पाया पडतो. हे बघा, मी सावीला फक्त माझ्याविषयी सांगितले. आई आणि मुलीच्या नात्याविषयी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तिला सांगितल्या नाहीयेत. धमकी देतोस? हा, हे बघ, मी धमकी देत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतोय की मी करू शकत होतो पण मी केलं नाही. कारण मी खरं सांगतो, मी इकडे कोणाला त्रास द्यायला, इकडे कोणाचा अपमान करायला नाही आलोय. मला फक्त माझी सावी हवी आहे, अजून काही नको. मी सगळ्यांसमोर हात जोडतो, प्लीज मला माझी सावी हवी. हे काय रे? आता आठवतं तुला हे सगळं? या दोघींच्या मागे मी उभा राहतो हे दिसल्यावर? सुंदरीचा नवरा आणि सावीचा बाप होतो हे दिसल्यावर आता आठवतं का तुला सगळं? तुला सोडणार नाही मी. जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी, कळलं का? शशीताई, काय करताय तुम्ही? हे खबरदार, माझ्या मुलाच्या अंगाला कोणी हात लावला तर. सुंदरी, अगं काय करतेस तू? मग आजपासून नुसती बघतीयस? तुझ्या या आधीच्या सासूला धनंजयच्या खुमारीत मारली, काहीच वाटलं नाही तुला? अगं बोल सुंदरी, काहीतरी कर. धनंजय, चला. बाप झाला आता माझा. त्या आदित्यनं एकदा माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केलाय. आई, मला माफ करा, पण हे समजा तुमच्यामुळे होत आहे. इथला तू तुला डांबून ठेवला, तू कसं सुटला असते? पण आता पाणी डोक्यावर नाही गेलं माझ्या.
तुला संपवलं ना की माझ्या लेकीच्या आयुष्यात फक्त सुख राहील. माझ्या बाबांना त्रास देत आहेत. तूच सांग ना सगळ्यांना की तू मी बाबा आता हॅपी फॅमिली आहे, आपण एकत्र राहू. आणि तू बाबाशी बट्टी केलीस ना, सांग ना सगळ्यांना. चल आता घरी जाऊया आपल्या. मामा, तुम्ही जसं तुमच्या या लेकीसाठी जीवावर उदार होऊन काही करायला तयार असताना, अगदी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार असताना, तसंच तुमच्यासाठी जसं मी आहे ना, तसंच माझ्यासाठी सावी आहे. मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय फक्त आणि फक्त सावीचा विचार करून घेतला होता. पण आता या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल
तर काय? तर मला नाही करायचंय लग्न. सुंदरी, तू याला घाबरतेस? याला? मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. तू जो काही निर्णय घेणार आहेस ना, आपल्या प्रेमाचा विचार करून घे. सुंदरी, अगं मी प्रत्येक वेळेला तुझा विचार केलाय. माझ्या आधी, माझ्या फॅमिलीच्या आधी मी नेहमी तुझा विचार केलाय. तुझ्यासाठी जीव द्यायला तयार झालो होतो मी. आणि आज तू ह्या सगळ्या माणसांसमोर आपल्या प्रेमाला खोटं ठरवते. थांबा.